अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या वामनराज प्रकाशन पुणे यांची पुस्तकं वाचायला घेत आहे. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादांचे साधन जिज्ञासा हे पुस्तक वाचनास घेतलेले आहे. ज्या साधकांना बरेच प्रश्न पडतात त्यांनी हे पुस्तक वाचावे, म्हणजे सगळं त्यांचे शंका समाधान होईल, असं हे सुंदर पुस्तक वाचनास घेत आहे. या पुस्तकात साधक प्रश्न विचारतात आणि परमपूज्य दादा त्याचे उत्तर देतात. प्रश्न: साधकाला ज्ञानाची स्थिती केव्हा प्राप्त होते? केवळ कुंभक आहे त्या स्थितीत लाभतो म्हणजे कसा? इडा पिंगला यांचा सारखेपणा म्हणजे काय आणि चाक्षुषी विद्या म्हणजे काय? उत्तर: या सर्व प्रश्नांचा खुलासा आपण एक एक करून बघूया. केवळ कुंभक आहे त्या स्थितीत लाभतो म्हणजे कसा? चित्तशुद्धी प्राप्त झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. आपण साधनेला बसतो तेव्हा तीच प्रक्रिया आतून सुरू असते. आतूनच जागृत भगवती एक एक वासना शुद्ध करीत असते. ज्या प्रमाणात अंतःकरणातील वासना आतून शुद्ध होत जातात, त्याच प्रमाणात आतून ज्ञानाचा उदय व्हायला लागतो. सुरुवातीला जेव्हा वासना थोड्या प्रमाणात शुद्ध झालेल्या असतात, तेव्हा अगदी अल्प सारासार विचाररूप ज्ञानाचा उदय होत असतो. त्यालाच आपण विवेक म्हणतो. मग एखादी गोष्ट करावी की करू नये याचा विचारही आतून सुचू लागतो. तो विवेक हळूहळू वाढत गेला म्हणजे वैराग्याच्या आधाराने हळूहळू ज्ञानाचाही उदय होत जातो. अंतःकरण जेव्हा पूर्णपणे शुद्ध होते तेव्हा ते ज्ञान परिपूर्ण होऊन आतून प्रगट होते. जीव ब्रह्मैक्य अनुभवाला येणे याचाच अर्थ आहे ज्ञान होणे. आपली अशी एक कल्पना असते की पुस्तकांमध्ये जे छापलेले आहे ते छान, ते ज्ञान, आणि एखाद्याला ज्ञान झाले तर त्याला कुठल्याही पुस्तकात छापलेले काहीही कळले पाहिजे, ही अगदीच खुळचट कल्पना आहे. ज्ञान याचाच अर्थ जीवन ब्रह्मैक्य अनुभूती येणे. ती आल्यानंतर आतून जी ज्ञानदृष्टी प्राप्त होते, त्या दृष्टीमुळे साधकाचा ज्ञानाच्या कुठल्याही शाखेत अनिर्बंध प्रवेश होऊ शकतो. त्याने एखादे शास्त्र जरी ऐकले असेल तरी बुद्धी तेथे जाता क्षणी त्याला तेही उलगडते. असा ज्ञान होण्याचा खरा अर्थ आहे. आम्हाला ज्ञान कधी होईल असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपण असाच धरलेला असतो की ज्या क्षणी ते ज्ञान होईल त्याच क्षणी आपल्या तोंडातून घडाघडा शास्त्रे वेदच प्रगटतील, किंवा कुठल्याही पुस्तकाला केवळ स्पर्श करायचा अवकाश की ते आपणास लगेच समजेल. ही ज्ञानाबद्दलची समजूतच चुकीची आहे. आपल्याला परमार्थाचे यथार्थ आणि सहज सुलभ आकलन होणे याचाच अर्थ ज्ञान होणे. विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की साधनेपूर्वी म्हणजे दीक्षा घेण्यापूर्वी आपण परमार्थातले जे काही वाचलेले होते ते त्या प्रमाणात कळले होते, त्यापेक्षा दीक्षेनंतर ते कळण्याचे प्रमाण वाढलेले असते. ते प्रमाण का वाढते? तर आपली बुद्धी तेवढीच त्याच प्रमाणात साधनेने शुद्ध झालेली असते. म्हणून माऊली सांगतात की तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय येत संसार विन जाय बुद्धी तयाची. अशी त्याची ती शुद्ध बुद्धी आपोआपच प्रयत्नांशिवाय त्या शास्त्राच्या गाभ्यामध्ये शिरून तिला हळूहळू सगळ्यांचे आकलन होत जाते. अशा वेळी दुर्गम, आपण कधी न पाहिलेले न ऐकलेले कठीण असे शास्त्र जरी समोर असेल तरी जेव्हा ते सहजतेने उलगडू लागेल तेव्हा समजावे की आपली ज्ञानप्राप्तीची स्थिती आलेली आहे. केवळ याचा अर्थ जेथे आहे तेथेच जसा आहे तसाच राहणे. कुंभक याचा अर्थ प्राणांचा रोध होणे, प्राण थांबणे. म्हणून ज्यावेळी आपले प्राण सहजतेने विनाशायास जेथे आहेत तेथे तसेच थांबतात तेव्हा त्यालाच केवळ कुंभक असे म्हणतात. केवळ याचा अर्थ जसे
त्या भगवतीने प्राणांना आकर्षून स्थिर केले असेल तसेच त्याने राहणे. लहान मुले खेळताना जेव्हा दुसऱ्याला स्टॅच्यू म्हणतात तेव्हा त्याने तो असेल त्याच स्थितीत थांबून राहायचे असते. तशी भगवती प्राणांना स्टॅच्यू करते आणि प्राण आहेत तेथे आहेत तसेच थांबतात. त्यालाच आपण केवल कुंभक असे म्हणतो. इरा आणि पिंगला यांच्या बाबतीत आपली काय कल्पना आहे? जेव्हा आपणास इरा आणि पिंगला म्हणजे काय हे नेमके कळेल तेव्हाच त्यांना सारखेपणा सम होणे आपल्या लक्षात येईल. योगशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपल्या शरीरात ज्या सगळ्या प्राणवाहक नाड्या आहेत त्यांच्यातल्या जेवढ्या डाव्या बाजूच्या नाड्या आहेत त्या सगळ्या नाड्यांना इराच म्हणतात आणि उजव्या बाजूच्या सगळ्या नाड्यांचा पिंगला असे म्हणतात. जेव्हा इरा पिंगलामधील प्राणप्रवाह थांबतात ते सरळ होतात तेव्हाच आपण सुषुम्ना सुरू झाली असे म्हणतो. इरा चालते याचा अर्थ डाव्या बाजूने प्राण चालतात आणि पिंगला चालते म्हणजे उजव्या बाजूने प्राण चालतात. पण सुषुम्ना चालते म्हणजे प्राण सरळ होऊन मधूनच वाहतात. इरा याचा अर्थ वास आवर्त आणि पिंगला याचा अर्थ दक्षिण आवर्त. प्राण जेव्हा शरीरात डाव्या बाजूने गिरकी घेत फिरत असतात तेव्हा ते इराचाही असतात आणि उजव्या बाजूने फिरकी घेतात तेव्हा त्यांना पिंगला वाई म्हणतात. पिंगलेतून वाहणारे म्हणतात. जेव्हा प्राण आपली ही वक्रगती सोडतात वाकडेपणा सोडून सरळ होतात तेव्हा ते सुषुम्नेत शिरतात असे आपण म्हणतो. प्राण सरळ झाले याचाच अर्थ ते सुषुम्नेत आले. आता लक्षात येईल की इरा पिंगला सम होतात म्हणजे चक्रगती सोडून प्राण प्रवाह सरळ होतात. याला प्राण सम झाले नाड्या सम झाल्या असे म्हणतात. म्हणजेच प्राण सुषुम्नेत जायला लागले असा त्याचा अर्थ असतो. म्हणून साधनेत जोपर्यंत डाव्या बाजूने शरीरात फिरणारे प्राण कार्यरत असतात तोपर्यंत डाव्या नाकपुडीतून श्वास जाणवेल. तेच उजव्या बाजूने सुरू झाले तर उजव्या नाकपुडीतून श्वास जाणवेल. पण जेव्हा भगवती त्यांची गती मोडते तेव्हा त्यांचे भिन्नत्वही ती मोडू लागते. म्हणूनच माऊलींनी शब्द घातले आहेत की मार्ग सोडती नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. त्यावेळी या वायूच्या वेगवेगळ्या गती हरपतात आणि वायू सरळ होतो. प्राण शक्तिमय होतो. म्हणून आपले श्वास इकडे तिकडे न फिरता दोन्ही नाकपुड्यातून एकदम आत येतात किंवा बाहेर जातात. याचा अर्थ असा की त्यांची सुषुम्ना गती सुरू झाली. वास्तविक पाहता श्वास आणि उच्छ्वास यांना देखील प्राण व अपान असेच म्हणतात. श्वास आत घेणे याला प्राण आणि श्वास बाहेर सोडणे याला अपान असे म्हणतात. योगामध्ये जेव्हा प्राणापानी समम कृत्वा नासाभ्यंतरचारिणी असे म्हणतात. जेव्हा प्राण आणि अपान सम केले जातात तेव्हा त्याचा एक अर्थ श्वासोच्छ्वासाची गती थांबवली जाते असा होतो. तसेच त्याचा दुसरा अर्थ प्राण आपला वाकडेपणा सोडून सरळ होऊन सुषुम्नेत स्थिर होतात असाही होतो. ही स्थिती केवलाची असते. ती साधनेव्यतिरिक्तच्या वेळातही जसजशी आतून चित्तशुद्धी होत जाईल तसतशी अनुभवाला येते. आता चक्षु याचा अर्थ नेत्र आणि नेत्राच्या विषयीची जी विद्या ती चाक्षुणी विद्या. या चाक्षुणी विद्येबद्दल काही मंत्र उपनिषदात, काही मंत्र वेदांमध्ये तर काही मंत्र पुराणात तसेच तंत्रशास्त्रातही आहेत. त्या मंत्रांच्या विशिष्ट जपाने डोळ्यांवर दृष्टीवर चांगला परिणाम होऊन दृष्टी सुधारते. न तस्या क्षीरोगो भवती. चाक्षुषोपनिषदाची फलश्रुती अशी दिलेली आहे की जो चाक्षुपनिषदाचा नित्यपाठ करेल त्याच्या घराण्यात कोणीही अंध जन्माला येणार नाही. न तस्य कुले अंधो भवती. याच उपनिषदाला नेत्रोपनिषद असे म्हणतात. अक्षुपनिषदातही असेच म्हटले आहे
की न तस्य कुलेब्धो भवती. म्हणूनच नेत्रांचे आरोग्य सुधारण्याची जी विद्या तीच चाक्षुषी विद्या म्हटली जाते. तंत्रशास्त्रात हीच ज्योतिष्यती विद्या म्हणून ओळखली जाते. ही झाली स्थूल चाक्षुषी विद्या. परमार्थात श्री दत्त संप्रदायात किंवा नाथ संप्रदायात जिला चाक्षुषी विद्या म्हणून ओळखतात तिचा अर्थ मात्र भिन्न आहे. नेत्राद्वारे कृपा करणे, शक्तिपात करणे यालाच या संप्रदायात चाक्षुषी विद्या असे म्हणतात. जे महात्मे अखंड द्वादशात स्थितीत असतात तेच या विद्येत निष्णात होऊ शकतात. सहस्रार ओलांडून त्याच्या वरती 12 अंगुले ज्याचा जीव व शक्ती एकत्र होऊन स्थिर राहतात त्याला द्वादशात स्थिती प्राप्त झाली असे म्हणतात. असे महात्मे अत्यंत दुर्मिळ असतात आणि तेच महात्मे केवळ नेत्राद्वारे संकल्पाशिवायच स्वबलपूर्वक शक्तिपात करू शकतात. परमपूज्य श्री मामा तर नेहमी सांगायचे की आम्ही जे देतो ते दृष्टीनेच देतो. ते या चाक्षुषी विद्येचा अवलंब करीत. त्यांच्या बहुतेक दीक्षा